नमस्कार. पुढचं उदाहरण बघूया. व्यास 12 सेंटीमीटर व जाडी 0.01 मीटर असलेला धातूचा पोकळ गोल आहे, म्हणजे चेंडू सारखा गोल आहे. त्याचे बाहेरील भागाचे पृष्ठफळ काढा. ते आपण फॉर्म्युलेने काढू. बाहेरील भागाचे पृष्ठफळ, गोलाचे पृष्ठफळ म्हणजे गोलाचा सरफेस एरिया, याचा आपल्याला फॉर्म्युला लागेल. धातूची घनता 8.88 ग्रॅम पर घन सेमी असल्यास गोलाचे वस्तुमान काढा. आता आपल्याला वस्तुमान आणि घनता हे थोडंसं सायन्समध्ये झालेलं असणार आहे. घनता म्हणजे काय की एखादी वस्तू किती विरळ आहे किंवा किती घट्ट आहे हे त्याच्यावरून त्या वस्तूची घनता ठरते. म्हणजे कापसाची घनता, कापूस डोळ्यासमोर आणणे, आणि त्याच वेळेला लोखंडाची एखादी गोष्ट डोळ्यासमोर, लोखंडाची एकदम घट्ट असतात, त्याचे ते ॲटम्स असतात खूप खूप जवळ असतात, खूप एकत्र असे जवळ असतात, तर ते घनता त्याची जास्त असते. आणि कापूस असा विरळ असा असतो, त्यामुळे त्याची घनता कमी. तर अशा पद्धतीने जास्त कमी वगैरे असतं. तर वस्तुमान हे कसं काढलं जातं, तर घनफळ त्या वस्तूचं किती आहे आणि घनता किती आहे या दोघांचा गुणाकार करून, मल्टिप्लिकेशन करून आपल्याला वस्तुमान मिळतं. तर हा फॉर्म्युलाही झाला असेल तुम्हाला, तो आपल्याला पुढे लागणार आहे. तो इथे आता लिहून ठेवूया की वस्तुमान बरोबर घनफळ इंटू घनता. मग घनता दिलेली आहे, वस्तुमान काढायला सांगितलेलं आहे, म्हणजे काय लागणार आहे आपल्याला, घनफळ लागणार आहे. म्हणजे त्या वस्तूचं घनफळ आधी काढावं लागेल. ते काढून घेऊया आणि मग त्याच्यानंतर वस्तुमान आपल्याला पुढे काढता येईल. पहिलं काय सांगितलंय की बाहेरील भागाचे पृष्ठफळ काढायचं. आता जो गोल आहे तो भरीव नाहीये, त्यामुळे भरीव डायरेक्ट घनफळ काढलं, डायरेक्ट व्हॉल्यूम काढला असं होणार नाही. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलंय की भरीव ती वृत्तचिती नव्हती, त्यामुळे घनफळ काढताना आपल्याला आतला पोकळ भागाचं जे घनफळ आहे, पोकळ भागाचा जो काही व्हॉल्यूम आहे तो मायनस करावा लागला, तेव्हा आपल्याला उरलेल्या भागाचं घनफळ किंवा उरलेल्या भागाचं व्हॉल्यूम मिळालं. इथे पण तेच करावं लागणार आहे. एक बॉल किंवा एक चेंडू आहे, ते चेंडू बघा आतमधनं पोकळ असतो, तर पूर्ण चेंडूचे घनफळ वजा आतल्या पोकळ भागाचे घनफळ काढले की चेंडूला जेवढा रबर लागलेला आहे त्या सगळ्याचं काय येणार आहे, घनफळ मिळणार आहे. कारण ते घनफळ महत्वाचं आहे, कारण ते घनफळ गुणिले घनता केली की त्याचं वजन किती, म्हणजे वस्तुमान किती आहे ते आपल्याला त्याच्यावरून काढता येईल. आधी सगळ्यात सिंपल म्हणजे काय आहे की बाहेरील भागाचे पृष्ठफळ, तर पृष्ठफळाचा फॉर्म्युला माहिती आपल्याला 4πr², तो वापरायचा आणि पृष्ठफळ काढून घ्यायचं. काय काय दिलंय त्या लिहून घेऊया. व्यास दिलाय, व्यासामधनं अर्थातच आपल्याला त्रिज्या लागणार आहे. व्यास दिलाय म्हणजे हा बाहेरील भागाचा, म्हणजे चेंडू इमॅजिन करा, बाहेरील भागाचा व्यास दिलेला आहे. व्यासने आपल्याला त्रिज्या लागते, तर बाहेरील भागाची त्रिज्या किती येईल, तर ती निम्मी येईल. म्हणून बाहेरील त्रिज्या त्याला आपण समजा कॅपिटल R1 म्हटलं तर ते किती येणार, 12/2 बरोबर 6 सेंटीमीटर. आता सगळ्या एककात आहेत ना, चेक करूया. आता त्या चेंडूची जाडी किती आहे, तर 0.01 मीटर. मग मीटर नाही, आपण ते सगळं सेंटीमीटर मध्ये घ्यायचं. मग 1 मीटर बरोबर किती असतं, 100 सेंटीमीटर. त्यामुळे 0.01 म्हणजे किती होणार, 1 आणि 2 घरं, शून्याचे 1 आणि 2 घरं म्हणजे किती आलं, 1 सेंटीमीटर झालं. आणि जाडी किती आहे, जाडी बरोबर 0.01 मीटर, पण आपण हे मीटर मध्ये नाही ठेवणार, म्हणजे किती आलं, 1 सेंटीमीटर बरोबर. 1 सेंटीमीटर जाडी. बॉलची जाडी किती, 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे आतली त्रिज्या काढायची आली तर बाहेरच्या त्रिज्येमधनं 1 सेंटीमीटर जो जाडीचा भाग आहे तो वजा करायला लागेल. म्हणजे आतल्या त्या बॉलचा जो पोकळ भाग आहे त्याची त्रिज्या किती येते, म्हणून आतील त्रिज्या, कारण ही लागणार आहे आतील त्रिज्या. कारण बाहेरील पूर्ण बॉलचे किंवा पूर्ण चेंडूचं घनफळ वजा पोकळ आतल्या भागाचे घनफळ मायनस करावं लागेल, तेव्हा तो प्रॉपर रबरी जो बॉल असेल त्या बॉलचे घनफळ किंवा त्या फक्त त्या भागाचे घनफळ या व्हॉल्यूम मिळेल आपल्याला. तर आतील त्रिज्या तिला आपण R2 म्हणूया बरोबर. बाहेरील त्रिज्या आहे 6 सेंटीमीटर आणि जाडी आहे त्याची 1 सेंटीमीटर, म्हणजे किती आहे, 5 सेंटीमीटर. हे सगळं आपण लिहून घेतलंय. आता आपण बाहेरील भागाचे पृष्ठफळ आधी काढून घेऊया. गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4πr². 4πr² म्हणजे 4 × 22 = 7. 3.14 घेतलं पाय म्हणून तरी चालेल.
आणि आर स्क्वेअर, आर म्हणजे त्रिज्या. आता बाहेरील पृष्ठफळ आहे त्यामुळे बाहेरील त्रिज्या जी काय असेल ते आर म्हणजे 6 ती घेणार आपण. 6 × 6 त्या सगळ्याचं काय ते मल्टिप्लिकेशन करायचं. आता इथे आता डायरेक्ट कुठे हे जात नाहीये, इथे भागाकार जात नाही त्यामुळे 6 × 6 22 × 4 हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्याला 7 ने शेवटी भागावं लागेल. त्यामुळे 88 × 36/7 हे सगळं काढायचं आणि ते उत्तर येईल. त्याला अर्थात पृष्ठफळ आहे त्यामुळे सगळं आपण सेंटीमीटरमध्ये एकक घेतलेला आहे त्यामुळे तसं एकक घ्यायचं आणि तो काही गुणाकार भागाकारून जो काही येईल ते लिहायचं. मी इथे कॅल्क्युलेटर वापरू शकते, तुम्हाला अलाउड नाही, तुम्ही तो नेहमीच्या गुणाकारानेच करायचा आहे गुणाकार. त्याचा आन्सर आला आहे 452.16 आणि एकक लिहायचं आहे सेंटीमीटर स्क्वेअर. अर्थात इथे 22/7 घेतल्यावर थोडं वेगळं येतं आणि 3.14 घेतल्यावर वेगळं येतं. तर कुठलंही घ्या, 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या, थोडासा फरक येतो तेवढा चालतो. जर सांगितलं असेल अमुक एक घ्या तर तेच घ्यावं लागतं. तर सुरुवातीला विचारलं होतं की त्याचे पृष्ठफळ काढा, तेवढं एक झालेलं आहे आपलं. आता पुढे वस्तुमान काढा असं म्हटलंय, त्यासाठी घनफळ आधी काढावं लागेल आणि घनफळ काढताना बाहेरील घनफळ आणि आतील घनफळ हे दोन्ही घनफळ वेगवेगळी काढून त्याच्यातून बाहेरच्या घनफळातून आतील घनफळ मायनस करावं लागेल आणि मग आपल्याला ते घनफळ तिथे मिळेल. गोलाचे घनफळ हे पृष्ठफळाचा पहिला एक्झाम्पल आपलं झालंय. तर आपण घनफळासाठी बघू. गोलाचे बाहेरील घनफळ हे पूर्ण घनफळ 4/3 पाय r³ r म्हणजे बाहेरील त्रिज्या येणार आहे त्यामुळे r1³ येणार आहे. आणि आतील घनफळ काढायचं असेल तर गोलाचे आतील घनफळ म्हणजे पोकळ भागाचे घनफळ 4/3 पाय आणि r2³ येणार. आतली त्रिज्या लागणार आहे त्यामुळे r2³ येणार. किती आले आहे 4/3 पाय, कारण याला पण आहे ते त्यामुळे ते कॉमन तसंच राहील. r1³ म्हणजे किती येणार, r1 किती आहे बाहेरची त्रिज्या तर 6 त्यामुळे 6³ येणार. आणि याचा आन्सर काय येणार 4/3 पाय r2³ म्हणजे किती येणार तर 5³. आधीच्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं तसंच सेम करणार आहोत. म्हणून गोलाचे पोकळ गोलाचे घनफळ बरोबर किती येणार, पोकळ गोलाचे घनफळ बरोबर पूर्ण घनफळ मायनस ते आतील घनफळ. म्हणजे ते आलं 4/3 पाय आणि 6³ मायनस 4/3 पाय आणि 5³. आता 4/3 पाय कॉमन आहे त्यामुळे आपण बाहेर घेऊया त्याला. 4/3 पाय आणि 6³ मायनस 5. आता 6चा क्यूब म्हणजे 6 × 7 = 36, 36 गुणिले 6 म्हणजे 216 आणि 5चा क्यूब म्हणजे 125. म्हणून गोलाचे घनफळ बरोबर किती येणार ते 4/3 पाय ब्रॅकेट मध्ये 6चा क्यूब म्हणजे 216 मायनस 5चा क्यूब म्हणजे 125. आता फक्त कॅल्क्युलेशन आहे तेवढं करायचंय आणि शेवटी हा फॉर्म्युला वापरून त्याचं वस्तुमान काढायचं. बरोबर 4/3 पाय समजा 3.14 घेतला इंटू ब्रॅकेट. आता हे किती आलं इथे 1 11 किलो म्हणजे 90 इंटू 90 बरोबर. आता ह्याने 3ने 9 अधिक 1 10 म्हणजे ते जर 3ने ह्याला भाग जात नाही इथनं डायरेक्ट जाणार म्हणजे 4 × 91 × 3.14/3 असं सगळ्याचा गुणाकार भागाकार केला की आपल्याला गोलाचे घनफळ मिळेल. हे 4 आणि 9 चोक 36 364 × 3.14 ह्या दोघांचा गुणाकार करायचा अपॉन 3 म्हणजे तसं कॅल्क्युलेटरवर तुम्हाला अलाउड नाहीये. तुम्ही हा सगळा गुणाकार करायचा
364 ला ते 3.14 ने मल्टिप्लाय करून घ्या आणि ते सगळं जे काही येईल त्याला 3 ने भागा आणि फायनल आन्सर लिहिणार आहोत इथे. फायनल आन्सर या लेखाचे करा 381.33 आणि सेमी क्यूब किंवा घन सेमी असं तुम्ही त्याला एकक देऊ शकता. एकदा गोलाचे घनफळ आले की वस्तुमान काढायला सोपं आहे, कारण फक्त नंतर परत मल्टिप्लिकेशनच आहे. आणि गोलाचे वस्तुमान बरोबर तो फॉर्म्युला लिहायचा, घनफळ इंटू घनता. घनफळ आले 381.33 इंटू घनता दिली 8.88 आणि ह्या दोघांचा गुणाकार करा आणि मग जो गुणाकार येईल ते त्याचं वस्तुमान असेल. एवढं आलंय का बघा तिथे. या दोघांचा गुणाकार करा आणि एवढा गुणाकार येतोय का बघा. घनफळ गुणिले घनता कुठलं एकक आहे बघायचं, ग्रॅम पर घन सेमी. ग्रॅम वस्तुमान आहे ना, ग्रॅम किलोग्रॅम वगैरे कुठे ज्या एककात असेल ते एकक द्यायचं, पण इथे काय ग्रॅम मध्ये आहे त्यामुळे एकक त्याचं एकक येणार आहे ग्रॅम पर घन सेमी. त्यामुळे वस्तुमानाचं एकक येणार ग्रॅम. तर फायनल वस्तुमान किती आलं 3386.21. हा फॉर्म्युला आपल्याला सायन्स मधला म्हणजे फिजिक्स मधला तेवढा तिथला लागला, तो इथे अप्लाय करायला लागला. त्यामुळे बीजगणितातलं भूमितीतलं बीजगणितात कधी कधी भूमिती आणि बीजगणितातल्या काही गोष्टी आपल्याला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये म्हणजे सायन्समध्ये लागतात. सायन्समधले काही फॉर्म्युले इथे लागतात. तर त्यामुळे कुठलाही फॉर्म्युला कुठेही लागू शकतो. सगळे फॉर्म्युले नीट तोंडपाठ करून ठेवा.